पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोलचा कमी प्रमाणात पुरवठा होतोय। युद्धामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झालाय। दिवसाला एक टँकर डिझेल आणि पेट्रोल मिळतंय आणि याचा फटका पेट्रोल पंप चालकांना आणि वाहनधारकांना सहन करावा लागतोय। जर साखळी पुरवठा तुटला तर मात्र इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। संपूर्ण देशभरामध्ये मोदींनी केलेल्या आवाहनानंतर पेट्रोल आणि डिझेल मिळणार का या बाबतीमध्ये संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे। केंद्रीय मंत्रालयाने सांगितलेलं आहे की आपल्याकडे जवळपास 60 दिवसांचा पेट्रोल साठा जो आहे तो शिल्लक आहे। मात्र दुसरीकडे पुण्यातला इंधन पुरवठा जो आहे तो मात्र विस्कळीत होतोय का अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे। कारण पेट्रोल पंप चालकांना दिवसाला एक टँकर आणि डिझेल जे आहे ते मिळताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र याचा परिणाम म्हणून जर कदाचित भविष्यामध्ये साखळीचा तुटवडा निर्माण झाला तर मग मात्र पेट्रोल आणि डिझेल जे आहे ती मिळेल का याबाबत एक संभ्रम जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। त्याचाच परिणाम जो आहे तो वाहनधारकांवरती होताना पाहायला मिळतोय। मात्र मोदींच्या केलेल्या आवाहनानंतर लोकांमध्ये संभ्रम आहे आणि पुण्यातल्या पंप चालकांची मागणी आहे की जो पुरवठा होतोय तो मात्र विस्कळीत व्हायला नकोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।